Hi students, वेलकम टू द नेक्स्ट सेशन ऑफ ऑसिलेशन. ऑसिलेशनच्या मागल्या सेशनमध्ये आपण अँग्युलर एस एच एम कशाला म्हणायचं, अँग्युलर एस एच एमचं डिफरन्शियल इक्वेशन, त्याची डेफिनेशन आणि त्याचा पिरियड बघितलेला. तर या आजच्या सेशनमध्ये आपल्याला अँग्युलर एस एच एमची एक पॉसिबल केस बघायची आहे, स्पेशल केस. जशी आपण लिनियर एस एच एमसाठी सिम्पल पेंड्युलम बघितलेली, सिमिलरली त्याच पद्धतीनं आपल्याला अँग्युलर एस एच एमसाठी एक वेगळी पॉसिबल केस बघायची आहे, ज्याचं नाव आहे मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ॲज यू कॅन सी हिअर, मी इथे त्याची हेडिंग ऑलरेडी लिहिलेली आहे, मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे मी एक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड घेणार, त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये एक मॅग्नेट ठेवणार आणि मग तो मॅग्नेट त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये कसा व्हायब्रेट करतो, जेव्हा तो व्हायब्रेट करतो तेव्हा तो अँग्युलर एस एच एम परफॉर्म करतो का, करत असेल तर कसा करतो आणि कधी करतो, सगळं आपल्याला मॅथमॅटिकली प्रूव्ह करायचं आहे. सो द नेम ऑफ द पॉइंट इज मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ओके स्टुडंट्स, तर लक्ष द्या इकडे. आता आपण हे डिराईव्ह करूया. त्यासाठी काय करूया, आपण एक बार मॅग्नेट घेऊया. कन्सिडर अ बार मॅग्नेट. बार मॅग्नेट म्हणजे मॅग्नेटचा तुकडा, तुम्ही इमॅजिन करू नका. ओके, कन्सिडर अ बार मॅग्नेट फ्रीली सस्पेंडेड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. बघा, अशी एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतली मी, लाईक दिस. आणि या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये मी काय केलं, एक बार मॅग्नेट पहिल्यांदा फ्रीली सस्पेंड केला विथ ॲक्सिस पॅरलल टू डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. पहिल्यांदा मी तो मॅग्नेट कसा प्लेस केला, असा उभाच प्लेस केला, जेणेकरून त्याचा ॲक्सिस, मी पहिली पॉसिबल केस काढतो. बघा, असा मॅग्नेट घेतला मी, बघा लाईक दिस. हा बार मॅग्नेट असेल, या मॅग्नेटला दोन पोल्स असणार, इकडे नॉर्थ पोल असेल, बघा इकडे खाली समजा साऊथ पोल असेल, लाईक दिस, नॉर्थ पोल साऊथ पोल, बरोबर का. मग आता बघा, हा जो, ही जी लाईन आहे, मी अजून एक इथं लाईन काढतो. बघा, ही जी मी डार्क केलेली लाईन आहे, ही डार्क लाईन म्हणजे मॅग्नेटचा ॲक्सिस आहे. आणि मॅग्नेटचा ॲक्सिस आणि डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड यांच्यामध्ये काही अँगल दिसतोय का तुम्हाला? नाही. म्हणजे आपण मॅग्नेट कसा सस्पेंड केलाय, फ्रीली सस्पेंड केलाय. मॅग्नेट इज सस्पेंडेड फ्रीली विथ ॲक्सिस मेकिंग अँगल 0. तेव्हा हा मॅग्नेट या मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे तसा इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये राहतो, कुठल्याही प्रकारे हालचाल करत नाही. कधी? जेव्हा मॅग्नेटचा ॲक्सिस डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्डला पॅरलल असतो. आता मी काय केलं बघा, नाव इफ द सेम मॅग्नेट इज अँग्युलरली डिस्प्लेस्ड थ्रू सर्टन अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. म्हणजे या मॅग्नेटला थोडं काय केलं मी, याच्या मीन पोझिशनवरून थोड्याशा सर्टन अँगलने असं काय केलं, डिस्प्लेस केलं आणि रिलीज केलं. त्याच्यानंतर हा जो मॅग्नेट आहे तो असा कंटिन्युअसली काय करत असतो, व्हायब्रेट. म्हणजे बघा, असा मॅग्नेट आहे उभा, त्याला मी मीन पोझिशनवरून असं डिस्प्लेस केलं आणि सोडलं. ओके, की तो मॅग्नेट मीन पोझिशनला येणार, परत एक्स्ट्रीमला जाणार, परत मीनला येणार, परत एक्स्ट्रीमला येणार. अशा प्रकारे तो काय करतो, एस एच एम परफॉर्म करतो. आणि ते एस एच एम अँग्युलर एस एच एम म्हणजे व्हायब्रेटरी मोशन परफॉर्म करतो. आणि ते व्हायब्रेटरी मोशन अँग्युलर एस एच एम आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, नाव इफ मॅग्नेट इज गिवन स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बघा, मॅग्नेटला काय दिली, स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिली. म्हणजे कसं बघा, ही आता मॅग्नेटची फायनल पोझिशन घेतली मी, लाईक दिस. ही मॅग्नेटची फायनल पोझिशन घेतली. दिस इज साऊथ पोल, this is north pole and this is what, ॲक्सिस ऑफ मॅग्नेट. आता बघा, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि ॲक्सिस ऑफ मॅग्नेट याच्यामध्ये मी स्मॉल अँगल क्रिएट केला, किती, थीटा. बघा, हा जो स्मॉल अँगल थीटा क्रिएट केलाय, ही या मॅग्नेटची स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे सुरुवातीला जेव्हा मॅग्नेट फ्रीली सस्पेंड केलेला विथ ॲक्सिस पॅरलल टू मॅग्नेटिक फील्ड, त्यावेळेला तो कुठल्याही प्रकारचं मोशन करत नव्हता, तो इक्विलिब्रियममध्ये होता. आता मात्र जेव्हा मॅग्नेटला थोडंसं डिस्प्लेस केलं थ्रू सर्टन अँगल थीटा, आता हा मॅग्नेट काय करणार, असं काय करणार, ऑसिलेट करणार. ते ऑसिलेशन अँग्युलर एस एच एम असतं, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, मग
सुरुवातीची केस समजली का? सुरुवातीला जेव्हा बघा मॅग्नेट कसा प्लेस केलाय पॅरलल, तेव्हा तो काहीच करत नाही, पण सर्टन अँगलने डिस्प्लेस केल्यानंतर अँग्युलर एसएचएम परफॉर्म करतो. लेट कॅपिटल एम, मी कॅपिटल एम वापरतो, टेक्स्टबुकमध्ये म्यू वापरलंय पण मी कॅपिटल एम वापरतो. कॅपिटल एम बी द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ बार मॅग्नेट. किती घेतली मी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, किती घेतली बघा, लेट किती, कॅपिटल एम बी द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ बार मॅग्नेट. या बार मॅग्नेटची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट किती, कॅपिटल एम. लेट कॅपिटल बी व्हेक्टर बी बी द, किंवा नुसतंच बी घेऊया आपण असं, बी बी द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन. मॅग्नेटिक फील्ड इंडक्शनची मॅग्निट्यूड किती घेतली मी, कॅपिटल बी घेतली. ओके, मग आता आपण 11 किंवा आपण याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो मॅग्नेटिझम चॅप्टर जेव्हा 11th स्टँडर्डमध्ये आपण बघितलेला, तेव्हा त्या मॅग्नेटिझम चॅप्टरमध्ये आपण एक फॅक्ट अशी बघितलेली की जर एखादा बार मॅग्नेट मॅग्नेटिक फील्डमध्ये फ्रीली सस्पेंड केला तर ती मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटवर टॉर्क अप्लाय करते. काय अप्लाय करते, टॉर्क. म्हणजे बघा आता हे कुठलं मोशन परफॉर्म करतोय, रोटेशनल, रोटेट करतोय ना असा, अँग्युलर एसएचएम करतोय म्हणजे रोटेशनल मोशन परफॉर्म करतोय. आपल्याला माहिती आहे रोटेशनल मोशन प्रोड्यूस करायचं असेल तर काय अप्लाय करावं लागतं, टॉर्क. मग आपण जेव्हा मॅग्नेटला सस्पेंड केलं तेव्हा आपण अप्लाय केलेला टॉर्क होता अप्लाइड टॉर्क. ॲट द सेम टाइम ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही मॅग्नेटिक फील्ड या मॅग्नेटवर एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट करते आणि तो एक्सटर्नल टॉर्क इज नथिंग बट रिस्टोरिंग टॉर्क. तोच काय असतो, रिस्टोरिंग टॉर्क. बघा, व्हेन मॅग्नेट इज डिफ्लेक्टेड फ्रॉम its original position, when magnet is deflected from its original position, magnetic field applies torque on it which provides रिस्टोरिंग टॉर्क. जेव्हा मॅग्नेटला मी काय केलं, मीन पोझिशनवरनं डिस्प्लेस केलं थ्रू अँगल थीटा, त्यावेळेला मी एक्सटर्नल टॉर्क अप्लाय केला. ॲट द सेम टाइम मॅग्नेटिक फील्ड त्याच्यावर टॉर्क अप्लाय करेल आणि तो टॉर्क जो असणार आहे तो बघा आपली जी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन बघा कशी आहे, अशी आहे का, क्लॉकवाईज. तर ॲट द सेम टाइम जो टॉर्क असणार आहे तो कसा असणार आहे, अँटी क्लॉकवाईज. ओके, म्हणजे याचा अर्थ असा, जो टॉर्क म्हणजे कुठला, रिस्टोरिंग टॉर्क. काय लिहिलं बघा मी इथं, व्हेन मॅग्नेट इज डिफ्लेक्टेड फ्रॉम इट्स ओरिजिनल पोझिशन मॅग्नेटिक फील्ड अप्लाइज व्हॉट, टॉर्क ऑन इट विच प्रोव्हाइड्स व्हॉट. तोच जो काही मॅग्नेटिक फील्डनं अप्लाय केलेला टॉर्क आहे तोच काय प्रोव्हाइड करेल, नेसेसरी रिस्टोरिंग टॉर्क. देअरफॉर बघा, restoring torque tau is equal to mb sin theta. mb sin theta. if आपण काय केलंय बघा, इथं जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट घेतली आहे ती अतिशय स्मॉल घेतलेली आहे, म्हणजे मॅग्नेटला आपण अतिशय स्मॉल डिस्प्लेसमेंटनी डिस्प्लेस केलेलं आहे. म्हणजे इफ theta is very small, therefore sin theta is approximately taken as theta. जर थीटाची व्हॅल्यू अतिशय स्मॉल असेल तर साइन थीटाला आपण अप्रॉक्सिमेटली काय घेऊ शकतो, थीटा घेऊ शकतो. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का, काय समजलं बघा. एम घेतला आपण, बी घेतली मॅग्नेटिक, एम म्हणजे डायपोल मोमेंट, बी म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन. मॅग्नेटला आपण सर्टन अँगलनी डिस्प्लेस केलं, त्यावेळेला आपण एक्सटर्नल टॉर्क अप्लाय केला, त्याला बरोबर इक्वल अँड अपोजिट टॉर्क प्रोड्यूस झाला, ज्याला रिस्टोरिंग टॉर्क म्हटलं. तो रिस्टोरिंग टॉर्क किती असणार, टॉर्क इज इक्वल टू एम बी साइन थीटा. ओके, हे लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करून मी वरचं पुसतो.
ओके, आता बघा मी काय लिहिले, जर थीटा अतिशय स्मॉल असेल तर साइन थीटा अप्रॉक्सिमेटली घेणार, थीटा घेणार. देअरफॉर टॉर्क इज इक्वल टू काय येणार बघा, एम बी इंटू काय थीटा. बट ॲज टॉर्क अँड थीटा आर अपोजिटली डायरेक्टेड, बघा इकडे डायरेक्शनमध्ये मी डायग्राममध्ये दाखवलंय बघा, थीटाची डायरेक्शन क्लॉकवाईज आहे अशा प्रकारे, आणि टॉर्कची डायरेक्शन बघा कशी अँटी क्लॉकवाईज, म्हणजे दोघांची डायरेक्शन एकमेकांना कशी अपोजिट. ॲज टॉर्क अँड थीटा आर अपोजिटली डायरेक्टेड, देअरफॉर टॉर्क इज इक्वल टू मायनस ऑफ एम बी इंटू थीटा. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट काय, वर राहू देत, काय लिहायची गरज नाही, वर ऑलरेडी मेन्शन केलं आहे आपण की दोघं जण अपोजिटली डायरेक्टेड आहेत. ओके, बट वी हॅव टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा, असतं का नाही बघा, टॉर्क इज इक्वल टू काय आय अल्फा. ओके, आपण रोटेशनल डायनॅमिक्समध्ये ऑलरेडी डिराईव्ह केलेलं आहे टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. मग दोघांना जर मी इक्वेट केलं तर माझ्या असं लक्षात दोघांची LHS सेम आहे, मग RHS पण कशी असणार, सेम, म्हणजे आय अल्फा बघा, आय अल्फा इज इक्वल टू मायनस एम बी इंटू थीटा. ओके, देअरफॉर अल्फा इज इक्वल टू मायनस ऑफ एम बी अपॉन आय इंटू थीटा. नाव बघा, ॲज बघा एम बी अँड आय आर कॉन्स्टंट, म्हणजे एम कॉन्स्टंट आहे, एम म्हणजे डायपोल मोमेंट बदलणार नाही, बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म घेतली म्हणजे बी कॉन्स्टंट, आणि आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया तो सुद्धा बदलणार नाही, सगळंच कॉन्स्टंट असेल. देअरफॉर अल्फा इज, अरे बापरे, आता दोन्ही साइन सेम साइनच झालं, सेमच झालं अल्फा आणि त्याचं. देअरफॉर मी अल्फाला काय म्हणणार, येस कन्फ्युजन होईल, अल्फा आणि प्रोपोर्शनॅलिटी सारखंच होणार ना. अँग्युलर ॲक्सेलरेशन, अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, बरोबर का. अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा. आता हे तुम्ही म्हणाल सर नावं का लिहिली, सिम्बॉल का लिहिला नाही, तर बघा इथं अल्फा म्हणजे पण तसं सेमच दिसते, दोन्ही सिमिलरली दिसायला नको म्हणून केलंय तसं. बघा अँग्युलर ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँड दिस इज नथिंग बट, this is nothing but condition for angular SHM, बरोबर ना. angular acceleration is directly proportional to angular displacement and these two are oppositely directed. ही कुणाची कंडिशन आहे, angular SHM ची कंडिशन आपण ऑलरेडी बघितली की नाही, बरोबर आहे. अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. डेफिनेशन आठवा अँग्युलर SHM ची, जर एखादी बॉडी अँग्युलर SHM परफॉर्म करत असेल तर त्या बॉडीचं जे अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे ते त्याच्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं, आणि दोघं जण एकमेकांना, किंवा असं पण लिहू शकता तुम्ही, टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, असं पण लिहू शकता, टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड दीज टू आर अपोजिटली डायरेक्टेड. कुठल्याही पद्धतीने लिहिलं तरी शेवटी प्रूव्ह काय होतं की जर तुमच्याकडे एक मॅग्नेट असेल आणि तो युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ऑसिलेट करत असेल, ऑसिलेशन काय असतं, अँग्युलर SHM असतं. हेच प्रूव्ह होणार आहे एनिवे. सो हिअर वी आर प्रूव्ड दॅट व्हेनेवर अ मॅग्नेट इज व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, जेव्हा जेव्हा एखादा मॅग्नेट युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये व्हायब्रेट करत असेल तेव्हा तेव्हा तो मॅग्नेट जो आहे तो काय परफॉर्म करतो, अँग्युलर SHM परफॉर्म करतो. त्यासाठी कंडिशन काय आहे, प्रोव्हाइडेड दॅट थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट मस्ट बी व्हेरी स्मॉल. कंडिशन आहे त्याला एक. मॅग्नेटला अँग्युलर SHM परफॉर्म करण्यासाठी काय कंडिशन आहे, थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू कशी असणं गरजेचं आहे, स्मॉल असणं गरजेचं आहे. ओके, सो इक्वेशन समजलं, हे प्रूव्ह केलं आपण की. मग परीक्षेमध्ये प्रश्न काय येणार तुम्हाला, शो दॅट a magnet vibrating in uniform magnetic field performs angular SHM, किंवा मॅग्नेट
परफॉर्म्स अँग्युलर SHM अंडर व्हॉट कंडिशन. ओके, असा प्रश्न येतो आणि त्याच्यामध्ये पुढे ॲडिशनल एक पॉईंट असतो, तो म्हणजे पिरियड ऑफ व्हायब्रेशन ऑफ मॅग्नेट, जो की आपल्याला आता बघायचा आहे. त्यामुळे परीक्षेमध्ये प्रश्न कसा येतो समजलं का? प्रश्न असा येतो, शो दॅट magnet vibrating in uniform magnetic field performs angular SHM. मग त्यासाठी एवढं सगळं जे मगापासून आपण लिहिलं की नाही इथपर्यंत, हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. याच्या पुढे एक पॉईंट आपल्याला ऍड करायचा आहे, ज्याचं नाव आहे पिरियड ऑफ व्हायब्रेशन ऑफ अँग्युलर SHM. ओके, किंवा पिरियड ऑफ व्हायब्रेशन ऑफ मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डच्या पिरियडचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा, पिरियडचा फॉर्म्युला काय बघितलेला ह्याच्यापूर्वी आपण. पिरियड इज इक्वल टू असं बघितलेलं का आपण, T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट अँग्युलर. बघा, पिरियडचा फॉर्म्युला लिहितो मी, तर T इज इक्वल टू 2 पाय अपॉन अँग्युलर ॲक्सलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हा फॉर्म्युला लिहिलेला, देअरफॉर त्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं लिहिणार, T इज इक्वल टू 2 पाय अपॉन अंडर रूट अल्फा अपॉन थिटा. बरोबर. मग अशी इक्वेशन आपलं असं आलेलं का बघा बरं, आठवतं का तुम्हाला? बघा असं होतं बघा, वी हॅव इक्वेशन असं होतं ना आता, अल्फा इज इक्वल टू काय होतं सांगा, MB अपॉन I इंटू थिटा. मी आता मॅग्निट्यूड घेतोय त्यामुळे निगेटिव्ह साईन काय घ्यायची गरज नाही, मग त्यामुळे साईन घेतलेलं नाही. देअरफॉर अल्फा अपॉन थिटा काय येईल सांगा बरं, अल्फा अपॉन थिटा इज इक्वल टू काय येणार, MB अपॉन I. मग ती व्हॅल्यू इथं पुट केल्यावर इक्वेशन काय येईल बघा, देअरफॉर T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट. आता अंडर रूट काय लिहिणार आहे मी, MB अपॉन I, ते I जाणार वर म्हणजे I अपॉन MB. संपला विषय. दिस इज द एक्सप्रेशन फॉर period of vibration of magnet in uniform magnetic field. समजलं का सगळ्यांना? इक्वेशन कसं काढलं समजलेलं आहे? मग एक काम करा, हे सगळ्यांनी लिहून घ्या. ओके, मग हे लिहून घेतल्यानंतर याच्या पुढे आपल्याला डॅम्प्ड ऑसिलेशन नावाचा पॉईंट बघायचा आहे, तो बघूया. हे अगोदर तुम्ही लिहून घ्या. ओके, लिहून घेतलं का सगळ्यांनी? गुड. चला आता याच्या पुढे जाऊया. अँग्युलर SHMचा विषय संपलेला आहे. मग याच्यावर काही न्यूमेरिकल्स असतात का, काही MCQ विचारलेत का याच्या अगोदर, हे सगळं आपण ॲट द एंड ऑफ द चॅप्टर बघणार आहे. जनरली आपण चॅप्टरच्या नंतरच न्यूमेरिकल्स बघतो, तर जेव्हा चॅप्टर संपेल आपला तेव्हा सगळे ते इंटेक्स न्यूमेरिकल्स विचारलेले MCQ हे डिटेलमध्ये घेऊया. ओके, आता सध्या पुढच्या कन्सेप्टवर फोकस करूया. पुढचा कन्सेप्ट आहे व्हॉट इज डॅम्प्ड ऑसिलेशन्स. पॉईंटचं नाव काय, व्हॉट इज डॅम्प्ड ऑसिलेशन्स. बघा आता डॅम्प्ड हा शब्द याच्यापूर्वी आपण ऐकलाय का? हो ऐकलाय. 11th स्टँडर्डमध्ये जेव्हा आपण साऊंड वेव्ह नावाचा चॅप्टर बघितलेला त्यावेळेला मी तुम्हाला डॅम्प्ड मोशन थोडक्यात सांगितलेलं. सिंपल आहे बघा. आपण जर समजा एखादा ऑब्जेक्ट घेतला, एखादा सिंपल पेंड्युलम घेतला आणि त्या सिंपल पेंड्युलमला जर मीन पोझिशनवरनं डिस्प्लेस केला आणि सोडला, काय होतं, तो सिंपल पेंड्युलम असा कंटिन्युअसली व्हायब्रेट करतो का? हो नाही करत. त्याचं मोशन इव्हेंच्युअली डाय होतं, म्हणजे हळूहळू ॲम्प्लिट्यूड ग्रॅज्युअली काय होत जाते, कमी होत जाते आणि फायनली इट स्टॉप्स. असंच होतं का बघा. काय काय कुठला पण तुम्ही एखाद्या व्यक्ती झोक्यावर बसलाय, ओके, त्या झोक्याला आपण मागं धरलं आणि सोडलं, मग तो कंटिन्युअसली असा झोका खेळत राहतो का? नाही. हळूहळू त्याच्या झोक्याची ॲम्प्लिट्यूड काय होत जाणार, कमी होत जाणार. फायनली इट स्टॉप्स.
म्हणजे ज्या वेळेला एखाद्या ऑसिलेशनची ॲम्प्लिट्यूड ग्रॅज्युअली डिक्रीज होत जाते आणि फायनली किती होते 0, अशा ऑसिलेशनला म्हणायचं डॅम्प्ड ऑसिलेशन. मी लेक्चर इंट्रोडक्शनच्या सुरुवातीला पण तुम्हाला जेव्हा चॅप्टर आपण सुरू केला त्याच्या सुरुवातीला सांगितलेलं SHM लिनियर SHM आणि लिनियर डॅम्प्ड ऑसिलेशन्स याच्यात बेसिक फरक काय आहे. लिनियर SHM ची ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट राहते, पण डॅम्प्ड ऑसिलेशनची ॲम्प्लिट्यूड मात्र ग्रॅज्युअली काय होत जाते, डिक्रीज होत जाते अँड फायनली बिकम्स 0. सो व्हॉट इज डॅम्प्ड ऑसिलेशन? बघा, द पिरियॉडिक ऑसिलेटरी मोशन of object with gradually decreasing amplitude. काय होतं, असं ऑसिलेशन ज्या ऑसिलेशनची ॲम्प्लिट्यूड ग्रॅज्युअली काय होत जाते, कमी होत जाते, आर कॉल्ड किंवा इज कॉल्ड डॅम्प्ड ऑसिलेशन. and such oscillator is called damped oscillator. समजलं का सगळ्यांना? ज्या ऑसिलेशनची ॲम्प्लिट्यूड ग्रॅज्युअली काय होत जाते, कमी होत जाते आणि फायनली इट बिकम्स 0, सच ऑसिलेशन इज कॉल्ड ॲज डॅम्प्ड ऑसिलेशन. आणि अशा ऑसिलेटरला काय म्हणायचं, डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेटर किंवा डॅम्प्ड ऑसिलेटर म्हटलं तरी चालेल. मग काय एक्झाम्पल घ्यायचं बघा, सिंपल पेंडुलमचं एक्झाम्पल घ्या, तुम्ही स्विंगचं एक्झाम्पल घ्या. एखादा व्यक्ती स्विंगवर बसला, आपण त्याला मागं पुल केलं आणि रिलीज केलं, सोडून दिलं, तो काय करेल, कंटिन्युअसली ऑसिलेट करत बसेल का? नाही, हळूहळू त्या स्विंगची ॲम्प्लिट्यूड काय होणार, कमी होणार आणि फायनली इट विल बिकम 0. सिंपल पेंडुलमच्या बाबतीत पण असंच होतं. सिंपल पेंडुलमला मीन पोझिशनवरनं डिस्प्लेस करा, सोडून द्या, त्याचं ऑसिलेशन इव्हेंच्युअली डाय होतं, म्हणजे डाईज इव्हेंच्युअली, याचा अर्थ ते ऑसिलेशन थोड्या वेळानंतर काय होतं, संपतं, म्हणजे त्याची डिस्प्लेसमेंट किती होते, 0. असं का होतं, याचं उत्तर शोधूया. ऐका, जेव्हा तो पार्टिकल ऑसिलेट करत असतो तेव्हा ऑसिलेट करत असताना त्या पार्टिकलवर आजूबाजूला असणाऱ्या ॲटमॉस्फिअरमुळं, ॲटमॉस्फिअर म्हणजे नेमकं काय असणार, आजूबाजूला असणाऱ्या ॲटमॉस्फिअरमुळं किंवा आजूबाजूला असणाऱ्या एअरमुळं ड्रॅग फोर्स ॲक्ट होतो. ड्रॅग फोर्स म्हणजे कसा बघा, समजा मी हा सिंपल पेंडुलम घेतला असा, आता ह्या सिंपल पेंडुलमला मी काय केलं, मीन पोझिशनवरनं इथं डिस्प्लेस केलं आणि रिलीज केलं. मग आता सिंपल पेंडुलमचं मोशन या डायरेक्शनमध्ये असेल काय, सिंपल पेंडुलम जेव्हा या डायरेक्शनमध्ये येत असतो तेव्हा बरोबर एअर त्याच्यावर असा फोर्स ॲक्ट करते, FD, ज्याला मी ड्रॅग फोर्स म्हणतो. त्या ड्रॅग फोर्स जो मोशनच्या डायरेक्शनमध्ये मोशनला अपोजिट आहे, मोशनला अपोजिट असल्यामुळे ऑटोमॅटिकली त्याची जी एनर्जी आहे ती लॉस होणार. अपोजिंग फोर्स बॉडीवर ऍक्ट होतो तेव्हा पार्टिकलची एनर्जी काय होत जाते, लॉस होत जाते. मग याची एनर्जी लॉस होत जाणार आणि मग हळूहळू याची ॲम्प्लिट्यूड काय होत जाणार, कमी होत जाणार आणि ॲम्प्लिट्यूड हळूहळू कमी झाली की फायनली इट विल स्टॉप. आलं लक्षामध्ये? म्हणजे एखाद्या बॉडीचं ऑसिलेशन डाय का होतं, डॅम्प्ड ऑसिलेशन्स का होतात, कारण त्याच्या आजूबाजूला असणारा जे ॲटमॉस्फिअर आहे, म्हणजे एअर असेल, वॉटर असेल, व्हॉटएव्हर त्या सराउंडिंगमध्ये जे काही आहे ते त्या ऑब्जेक्टवर काय ॲक्ट करतं, अपोजिंग ड्रॅग फोर्स ॲक्ट करतं आणि त्या अपोजिंग ड्रॅग फोर्समुळे त्याची ॲम्प्लिट्यूड ग्रॅज्युअली काय होत जाते, कमी होत जाते अँड फायनली बिकम्स 0. समजलं का सगळ्यांना? ओके, मग आता काय करूया आपण, याचं एक एक्झाम्पल घेऊया. डेफिनेशन लिहून घेतली का तुम्ही? नसली लिहून घेतली तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. झाले?
कट करायला लागणार. ओके, पॉईंटचं नाव काय? डॅम्प्ड ऑसिलेशन्स. ओके, मग डॅम्प्ड ऑसिलेशन्समध्ये आपण काय करणार, एक एक्झाम्पल बघणार. डॅम्प्ड ऑसिलेशनचं एक्झाम्पल असं घेतलं मी काय केलं बघा, असा एक रिजिड सपोर्ट घेतला आणि त्या रिजिड सपोर्टला एक व्हेन जोडला. व्हेन म्हणजे त्याला अगोदर एक स्प्रिंग जोडली अशी बघा, स्प्रिंग जोडली, स्प्रिंगला असा बॉक्स जोडला आणि त्या बॉक्सला असा टी शेपचा व्हेन जोडला, ज्या व्हेनला मी वॉटरमध्ये सबमर्ज केले अशा प्रकारे, लाईक दिस. वॉटरमध्ये ह्याला काय केलं, मी मर्ज केले. आता बघा काय होईल. ठीक आहे, मग आता मी काय केलं, जर ह्या व्हेनला जर मी खाली ओढलं, व्हेनला खाली ओढल्यानंतर काय होईल बघा, ती स्प्रिंग स्ट्रेच होईल का? स्प्रिंग स्ट्रेच झाल्यामुळं स्प्रिंगमध्ये एक्सटेन्शन प्रोड्यूस होईल आणि मग मी ह्या व्हेनला सोडलं की तो अपवर्ड अँड डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये स्प्रिंग ऑसिलेट करेल. स्प्रिंग ऑसिलेट केल्यामुळं ब्लॉक ऑसिलेट करेल आणि ब्लॉक ऑसिलेट केल्यामुळं व्हेन ऑसिलेट करेल. बरोबर. आणि मग काय होईल बघा, आता हा व्हेन जेव्हा खाली येणार, जेव्हा खाली येत असणार तेव्हा आजूबाजूला जे वॉटर आहे ना, ते वॉटर त्याच्यावर काय करेल, ड्रॅग फोर्स अप्लाय करेल. कुठल्या डायरेक्शनमध्ये? अप्पर डायरेक्शनमध्ये. परत जेव्हा तो व्हेन वर जाईल तेव्हा ड्रॅग फोर्स कुणीकडे असणार? खाली. ओके, मग अशा परिस्थितीमध्ये जो ड्रॅग फोर्स वॉटरमुळे ऍक्ट होतोय त्याच्यामुळं हे जे व्हेन आहे, ह्या व्हेनचं जे ॲम्प्लिट्यूड आहे ऑसिलेशनचं ते हळूहळू काय होईल, कमी होईल आणि फायनली किती होणार? 0. मग व्हेनचं कमी झालं की ब्लॉकचं कमी होणार, ब्लॉकचं कमी झालं की स्प्रिंगचं कमी होणार आणि अशा प्रकारे ऑसिलेशनचे ॲम्प्लिट्यूड किती होणार? 0. मग आता आपल्याला काय करायचंय, डॅम्प्ड ऑसिलेशनचं डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. मग त्यासाठी काय कन्सिडर केलं बघा आपण, कन्सिडर अ ब्लॉक of mass m, consider a block of mass m that can oscillate block of mass that can oscillate vertically ऑन अ स्प्रिंग. म्हणजे स्प्रिंगवर आपण काय घेतला, ब्लॉक घेतला जो काय करतोय, ऑसिलेट करतोय. द ब्लॉक इज कनेक्टेड टू अ व्हेन विच इज मर्ज्ड इन वॉटर. का आपण त्याला कशाने कनेक्ट केलाय, त्याला काय ब्लॉकला काय जोडला, व्हेन जोडला, जो की कशात जोडला, कशात बुडवलाय आपण, वॉटरमध्ये. ओके, मग आता नाव बघा, आता आपण काय केलं, नाव व्हेन ब्लॉक इज पुल्ड डाउनवर्ड and released, it will perform काय, it will perform oscillation. Along with it spring and vane will also व्हायब्रेट. म्हणजे नुसता ब्लॉक व्हायब्रेट करेल काय? नाही, तर ब्लॉक बरोबर कोण कोण व्हायब्रेट करेल, स्प्रिंग पण व्हायब्रेट करेल आणि व्हेन पण व्हायब्रेट करेल. ओके, मग आता बघा, तो व्हेन कशात बुडवलाय आपण, वॉटरमध्ये. वॉटरमध्ये बुडवल्यामुळे वॉटर त्याच्यावर काय अप्लाय करेल बघा, द सराउंडिंग वॉटर विल अप्लाय डॅम्पिंग फोर्स ऑन व्हेन. म्हणजे हा जो आजूबाजूला वॉटर आहे ते व्हेनवर काय करेल, डॅम्पिंग फोर्स अप्लाय करेल, विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू velocity and oppositely directed to it.
म्हणजे बघा आता ब्लॉक खाली यायला लागलाय म्हणजे ब्लॉकची व्हेलॉसिटी कुणीकडे डायरेक्टेड आहे डाऊनवर्ड, आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा ब्लॉक खाली येतो तेव्हा डॅम्पिंग फोर्स कुणीकडे डायरेक्टेड असणार वर, म्हणजे व्हेलॉसिटीची डायरेक्शन डाऊनवर्ड आणि डॅम्पिंग फोर्सची डायरेक्शन अपवर्ड. याचा अर्थ असा होतो FD म्हणजे डॅम्पिंग फोर्स आणि व्हेलॉसिटी एकमेकांना अपोजिटली डायरेक्टेड आहेत. शिवाय व्हेलॉसिटी कमी असेल तर डॅम्पिंग फोर्स पण कमी असणार, आणि व्हेलॉसिटी जर जास्त असेल तर डॅम्पिंग फोर्स पण जास्त असणार, म्हणजे डॅम्पिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी अँड दीज टू आर अपोजिटली डायरेक्टेड. मग मॅथमॅटिकली ह्याला आपण असं लिहू शकतो, हे वरचं लिहून घ्या पॉज करून. मॅथमॅटिकली कसं लिहिणार तुम्ही, FD इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V, बरोबर. मग प्रोपोर्शनॅलिटी साइन घालवण्यासाठी आपण काय करतो, इक्वलंट कॉन्स्टंट घेतो बघा. म्हणजे इक्वेशन असेल का बघा, देअरफॉर FD is directly proportional to minus of V, therefore FD is equal to minus B into V, where B is damping constant. B ला काय म्हणायचं, डॅम्पिंग कॉन्स्टंट. काय करतोय आपण इथं, जसं आपण लिनियर SHMचं डिफरन्शियल इक्वेशन काढलं तसं आपण काय करतोय, डॅम्प्ड ऑसिलेशनचं काय काढतोय, डिफरन्शियल इक्वेशन काढतो आहोत. ओके, आता बघा आपण जेव्हा ह्या ब्लॉकला खाली ओढलं, ब्लॉकला खाली ओढल्यानंतर स्प्रिंगमध्ये एक्सटेन्शन प्रोड्यूस होईल का, बरोबर. आणि जे काही स्प्रिंगमध्ये एक्सटेन्शन प्रोड्यूस होणार आहे त्यावेळेला स्प्रिंगमध्ये काय जनरेट होतो, रिस्टोरिंग फोर्स. आणि आपल्याला माहिती आहे रिस्टोरिंग फोर्स एक्सटेन्शनला म्हणजेच डिस्प्लेसमेंटली डायरेक्टेड असतो, आणि शिवाय डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो बघा. व्हेन spring is extended, restoring force Fk म्हणतो मी त्याला इज इक्वल टू मायनस kx असेल काय, निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट रिस्टोरिंग फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली डायरेक्टेड. ह्याला नाव दिलं इक्वेशन 1, ह्याला नाव दिलं इक्वेशन 2, बरोबर. आता बघा तुमची एक्सटेन्शन जर खाली असेल x तर तुमचा रिस्टोरिंग फोर्स वर डायरेक्टेड असणार, बरोबर का. आता बघा FD म्हणजे कोण, डॅम्पिंग फोर्स, आणि FS म्हणजे कोण, रिस्टोरिंग फोर्स. या दोघांची डायरेक्शन सेम आहे का अपोजिट आहे, सेम आहे. याचा अर्थ हे दोघं जण ऍड होतील काय, अँड वी हॅव देअरफॉर बघा काय करायला लागेल बघा आपल्याला, नेट टोटल फोर्स F is equal to FD is equal to FK. नेट टोटल फोर्स इज इक्वल टू किती घेतला मी, FD प्लस FK. का बरं, कारण दोघांची डायरेक्शन सेम आहे का बघा. मग दोघांची डायरेक्शन सेम असेल तर दोघ जण एकमेकांमध्ये ऍड होतील का, मग नेट काढण्यासाठी दोघांची ऍडिशन केली. सो F इज इक्वल टू FD प्लस, देअरफॉर F इज इक्वल टू काय बघा, मायनस BV मायनस KX, बरोबर. बट F इज इक्वल टू M इंटू A, आपल्याकडे इक्वेशन असतं फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. देअरफॉर ह्या दोन इक्वेशनला जर इक्वेट केलं मी तर इक्वेशन असेल का बघा, M इंटू A इज इक्वल टू मायनस BV मायनस KX. ओके, आता हे जे मायनस मायनस आहे ते इकडे आणलं तर काय होईल, प्लस होईल का. डायग्रामचा विषय संपलेला आहे, सायमल्टेनियसली डायग्राम पण काढून घ्या. ओके चला, मग देअरफॉर इक्वेशन काय बघा असं येईल का, M इंटू A प्लस BV प्लस KX इज इक्वल टू 0. का बरं प्लस झाले, बरोबरचे इकडे आणल्यावर मायनसचे प्लस होतील काय. ओके, बट वी हॅव A म्हणजे ॲक्सेलरेशन इज इक्वल टू dtx अपॉन dt स्क्वेअर. बघितलेलं आपण डिफरन्शियल इक्वेशन काढताना सुरुवातीला, आठवतं का बघा. अँड V इज इक्वल टू काय, dx बाय dt, बरोबर का. देअरफॉर पुट द व्हॅल्यू इन अबव इक्वेशन, व्हॉट यू विल गेट, M इंटू d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस B इंटू dx बाय dt प्लस KX इक्वल टू 0. बघा याला म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ कुठलं ऑसिलेशन, डॅम्प्ड ऑसिलेशन्स. ओके, मग हे डिफरन्शियल इक्वेशन जर आपण सॉल्व्ह केलं, ओके, जर डिफरन्शियल इक्वेशन काय केलं आपण सॉल्व्ह केलं तर सोल्युशन काय येतं बघा याचं.
हे बघा डिफरन्शियल इक्वेशन समजलं का? मी परत एकदा सांगतो काय काय केलं आपण. काय केलं सुरुवातीला बघा, आपण एक ब्लॉक घेतला, ब्लॉकला वर स्प्रिंग जोडली, खाली व्हेन जोडला आणि रिजिड सपोर्टला जोडलं आणि व्हेन कशात बुडवला? वॉटरमध्ये. डायग्राम आठवा. ब्लॉकला जर मी असं खाली धरून ओढलं तर काय होईल? स्ट्रिंगमध्ये एक्सटेन्शन होईल आणि सोडलं की ते स्प्रिंग बरोबर स्प्रिंग व्हायब्रेट करेल. स्प्रिंग व्हायब्रेट केल्यामुळे ब्लॉक व्हायब्रेट करेल आणि ब्लॉकला जोडलेला व्हेन पण व्हायब्रेट करेल. पण व्हेन कशात व्हायब्रेट करणार? वॉटरमध्ये. वॉटर त्याच्यावर काय करेल? डॅम्पिंग फोर्स अप्लाय करेल, जो त्याच्या वेलॉसिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि अपोजिटली डायरेक्ट. मग इक्वेशन काय लिहिलं आपण? FD इज इक्वल टू मायनस BV. त्याच्यानंतर रिस्टोरिंग फोर्सचं इक्वेशन लिहिलं काय? FK इज इक्वल टू मायनस KX. आता दोघांची डायरेक्शन सेम आहे त्यामुळे नेट टोटल फोर्स किती आला बघा? F इज इक्वल टू FD प्लस FK. मग इक्वेशन 2 पुट केले, पण फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, याला इक्वेट केलं, ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू पुट केली, व्हेलॉसिटीची व्हॅल्यू पुट केली आणि काय काढलं? इक्वेशन काढलं, डिफरन्शियल इक्वेशन. ओके, हे लिहून घ्या. आता ह्या डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व्ह जर केलं मी, नाव बाय सॉल्विंग दिस डिफरन्शियल इक्वेशन. सॉल्व्ह करायचं नाही आहे आपल्याला, तो मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे, इथं तो सॉल्व्ह करायचा नाही, जस्ट आपल्याला लिहायचं आहे तसं. नाव द सोल्युशन ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज गिवन बाय, म्हणजे जर ह्याला सॉल्व्ह केलं तर इक्वेशन येणार x इज इक्वल टू a रेस टू मायनस a रेस टू मायनस e अपॉन bt. काय इक्वेशन येतं बघा? हां, मायनस असं आहे, सॉरी, a इंटू e रेस टू मायनस bt अपॉन 2m. काय इक्वेशन आलं? x इज इक्वल टू a इंटू e रेस टू मायनस bt अपॉन 2m इंटू कॉस ओमेगा डॅश टी म्हणूया, ओमेगा डॅश टी प्लस फाय. बघा आता इथं बघा, ह्या इक्वेशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर ईची टर्म आलेली आहे. ईची टर्म आलेली आहे म्हणजे कुठलं फंक्शन आलं? ई म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन आपल्याला माहिती आहे. आणि ईचा पॉवर प्लस आहे का मायनस आहे? मायनस आहे. याचा अर्थ या इक्वेशनवरून आपण असं कन्क्लूड काढू शकतो की डॅम्प्ड ऑसिलेशनची ॲम्प्लिट्यूड डिक्रीज होते, पण कशी? एक्सपोनेन्शियली. का बरं? कारण ह्याच्यामध्ये ई आलं आणि ई कुठलं फंक्शन आहे? एक्सपोनेन्शियल फंक्शन. देअरफॉर वी कॅन से द ॲम्प्लिट्यूड ऑफ डॅम्प्ड ऑसिलेटर डिक्रीजेस एक्सपोनेन्शियली. कशी डिक्रीज होते ॲम्प्लिट्यूड? एक्सपोनेन्शियली काय होते? डिक्रीज होते. समजलं का सगळ्यांना? मग याची अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा, त्याचं इक्वेशन सांगतो बघा. अँग्युलर फ्रिक्वेन्सी ते पण डिराईव्ह करायचं नाही आपल्याला, डायरेक्ट इक्वेशन बघायचं. अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा डॅश, त्याचं इक्वेशन असतं अँग्युलर फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 2π. नाही, आज 2π नाही, 2π मध्ये पिरियडचं इक्वेशन असं असणार इक्वेशन की अँग्युलर फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू अंडर रूट k/m मायनस b अपॉन 2m ब्रॅकेट स्क्वेअर. काय आलं इक्वेशन? ओमेगा डॅश इज इक्वल टू k/m मायनस b/2m याचा ब्रॅकेट स्क्वेअर. हे कोणाचं इक्वेशन? अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा ह्याला तुम्ही अँग्युलर व्हेलॉसिटी सुद्धा म्हणू शकता. देअरफॉर पिरियड इज गिवन बाय. मग याच्यावरून पिरियडचं इक्वेशन कसं काढता येईल बघा? देअरफॉर पिरियड ऑफ डॅम्प्ड ऑसिलेटर t इज इक्वल टू काय असेल? 2π अपॉन ओमेगा डॅश. देअरफॉर t इज इक्वल टू काय बघा? 2π इंटू 1 किंवा 2π अपॉन पण लिहू शकतो डायरेक्ट आपण. ओमेगाची व्हॅल्यू काय? k/m मायनस b अपॉन 2m ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज द इक्वेशन फॉर पिरियड ऑफ डॅम्प्ड ऑसिलेटर. ओके, सो काय काय बघितलं आपण? व्हॉट इज डॅम्प्ड ऑसिलेशन, कशाला म्हणतो? डॅम्प्ड ऑसिलेशनचं डिफरन्शियल इक्वेशन बघितलं, डॅम्प्ड ऑसिलेशनच्या डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन बघितलं, त्याच्या अँग्युलर फ्रिक्वेन्सीचं युनिट इक्वेशन बघितलं, त्याच्या पिरियडचं इक्वेशन बघितलं. सो हिअर वी आर फिनिश्ड विथ
डॅम्प्ड ऑसिलेटर. ओके, डॅम्प्ड ऑसिलेटरचा विषय इथं संपलेला आहे. डॅम्प्ड ऑसिलेशन संपलेला आहे. एक शेवटचा पॉईंट राहिला आहे थेरॉटिकल या चॅप्टरमधला, फ्री ऑसिलेशन्स आणि फोर्स्ड ऑसिलेशन्स. हे पण ह्या डॅम्प्ड सोबतच रिलेटेड आहे. ओके, तर काय आहे फ्री ऑसिलेशन आणि फोर्स्ड ऑसिलेशन्स, कशा प्रकारे असतात, फ्री कधी असतात, फोर्स्ड कधी असतात, रेझोनन्स कधी होतो, हे सगळं इन डिटेल आपल्याला बघायचं आहे. ते आपण बघणार आहोत नेक्स्ट सेशनमध्ये. आजच्या सेशनमधलं जे काही आपण घेतलं ते तुम्हाला समजलंय का बघा. समजलं असेल तर व्हेरी गुड, समजलं नसेल तर तुम्ही मला डाऊट विचारा, मी तुमचे सगळे डाऊट क्लिअर करेन. ओके, मग तोपर्यंत आजच्या सेशनसाठी इथंच थांबूया. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.